नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील पुसाने दिवड हद्दीमध्ये लघु पाटबंधारे तलाव झाला आणि या तलावामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीचं संपादन करण्यात आलेलं आहे. 1996-97ला हे संपादन केलेलं असेल. अद्यापही शेतकऱ्याला कुठलाही मोबदला भेटलेला नाही किंवा शेतकऱ्यांचं पुनर्वसन केलेलं नाही. आज या ठिकाणी 7/12/2025 रोजी मराठा आरक्षण योद्धे मनोज दादा जरंगे पाटील, राकेश आप्पा मुरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात आले असताना पुसाने आणि दिवड भागातील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि सरकारकडून त्यांचं लवकरात लवकर पुनर्वसन व्हावं. 43 हेक्टर जागेमध्ये हा तलाव झालेला आहे, पण अद्याप शेतकऱ्याला त्याचा काही फायदा झालेला नाही. त्या ठिकाणी त्या तलावामध्ये पाणी साठत आहे. तर प्रत्यक्षात शेतकरी आहे. काय सांगाल, काय नाव तुमचं? गेली 96-97 साली पुसाने लघु पाटबंधारा आमचं धरण झालं. आजपर्यंत 30 वर्ष होऊन सुद्धा सरकारला आम्ही वेळोवेळी विनंती करून आम्हाला आमचा मोबदला दिलेला नाही. आज त्या संदर्भात जरंगे दादा पाटील सोमंडे फाटा इथं आले असताना नरेंद्र भाऊ मुरे यांच्या संपर्काने आज दादांना आम्ही एक निवेदनपत्र दिलेलं आहे. दादांनी आम्हाला असं आश्वासित केलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचा मोबदला हा मिळवून देतो. नाही तर कुठलीही परिस्थिती आली तरी ते आंदोलन असो किंवा कुठल्याही प्रकारचं उपोषण असो, ते आम्हाला दादा सहकार्य करणार आहे. बरं, काय व्यथा आहेत? मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक जमिनी ह्या विविध प्रकल्पाला गेलेल्या आहेत. मावळ तालुक्यातील शेतकरी दिवसेंदिवस तुकडीकरण होत आहे. काही शेतकरी भूमिहीन होत आहेत. मावळ तालुक्यामध्ये नव्यानेच रिंग रोड आहे, रेल्वे आहे, HPCL BPCLच्या ह्यांच्या गॅस पाईपलाईन, पेट्रोल डिझेल पाईपलाईन आहेत. अदानीचा आता जी काही एनर्जी टावर आहेत, म्हणजे मावळ तालुक्यामध्ये धरणं आहेत, वनक्षेत्र आहेत. राहिलेली जी जमीन आहे ती शेतकऱ्यांची तलावासाठी गेलेली आहे. तर काय परिस्थिती आहे की शेती उद्योग मावळातला राहतोय का जातोय, अशी परिस्थिती झालेली आहे? 100% मावळातला उद्योग हा जातोय. आज सरकारने रिंग रोड हा 1 वर्ष सुद्धा झालेला नाही आहे. रिंग रोड चालू केलेला आहे, अजून रिंग रोडचं पूर्ण व्हायचं आहे. त्याचं पेमेंट किंवा मोबदला आजपर्यंत टोटल सर्व रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना दिलेला आहे. आज आमच्या धरणाला 30 वर्ष होऊन सुद्धा सरकारला जाग न आलेली आज आमचा मोबदला आम्हाला दिलेला नाही. आज वेळोवेळी आम्ही त्यांना विनंती करून सुद्धा आज सरकार आमच्यावरती अन्याय करते. या संदर्भात सरकारने सुद्धा विचार करावा आणि दादांना आम्ही हेच विनंती केलेली आहे की दादांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. बरं, काय नाव तुमचं, काय सांगा? माझं नाव सुखदेव दत्तात्रय वाजे. काय तुमच्या धरणाच्या प्रश्नाबद्दल काय मागणी आहे? आमच्या सर्व पुसाने ग्रामस्थांच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला चालू बाजार भावाप्रमाणे तरी पेमेंट मिळावं आणि जर समजा धरण सोडून ज्या लांब अंतरावर जे क्षेत्र बाधित झालेले आहे ना, ते कमी करण्यात यावं. आमचा एक गट 497 गट रस्त्याच्या पलीकडे, तिथं केव्हाही पाणी जाणार नाही. हे बाकी हे 2-3 शेतकरी आहेत ना, अजय प्रभाकर वाजे असन, आंग्रे असतील, यांचे बऱ्याचशा लोकांच्या जमिनी धरणापेक्षा 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावर असून त्या ॲक्वारेशन केलेल्या आहेत. तर ते परत ॲक्वारेशन न करावा. बरं, काय नाव, काय सांगा? माझं नाव किसन भगवान आंग्रे. आज 30 वर्ष धरणाला पूर्ण होऊन सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांना मोबदला भेटलेला नाही. लवकरात लवकर आम्हाला मोबदला भेटावा अशी मी विनंती करतो. काय नाव तुमचं, काय सांगा? माझं नाव विश्वनाथ विष्णू वाजे. 1996-97 साली धरण ज्यावेळेस बाधित झालं त्यावेळेस आमचे वडील आणि पूर्वजच हे अडाणी असल्यामुळं त्यावेळेस अतिशय कमी किमतीमध्ये 32 हेक्टरचं त्यांनी अवॉर्ड केलं. आणि त्यावेळेस आमचे वडील आणि चुलते वगैरे बाकीचे सगळे ग्रामस्थ अशिक्षित असल्यामुळं त्यांना शासनाच्या पातळीवर काय निर्णय घ्यायचा किंवा त्यावेळेस आम्हाला कमी मोबदला भेटला म्हणून त्यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस वगैरे न देता शासनाला ती त्यांची तिथं त्या फसवणूक झालेली आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस कळायला लागलं त्यावेळेस आम्ही आता ज्यावेळेस शासनाकडे ज्यावेळेस मागणी करतोय त्यावेळेस शासन असं सांगतं की तुमचा त्यावेळेस अवॉर्ड केलेला आहे त्याप्रमाणेच तुम्हाला पैसे घ्यावा लागेल. म्हणजे शासन धरण उशाला आणि
कोरड घशाला अशा प्रकारे आमची याच ठिकाणी फसवणूक आहे आणि पूर्णपणे आम्ही आता सगळ्याच ठिकाणी प्रयत्न करून थकलेलो आहोत. म्हणून आता आम्ही शेवटचा पर्याय म्हणून जरांगे पाटलांक याच ठिकाणी आलेलो आहे. त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आता शब्द दिलेला आहे की शासनाच्या पातळीवर आपण मंत्र्यांशी बोलून बैठका करून काय निर्णय निघतो का बघू, नाही तर शेवटला आपण मोठं जन आंदोलन करू अशी त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. पुसाने दिवड परिसरामध्ये लघु पाटबंधारे विभागाचा जो तलाव आहे या तलावामध्ये 43 हेक्टर जमिनीचं संपादन केलेलं आहे. आज 30 वर्षे होतात तरी अद्याप शेतकऱ्याचं पुनर्वसन केलेलं नाही. लवकरात लवकर पुनर्वसन करावं, चालू बाजारभावानुसार जमिनीला भाव भेटावा यासाठी मराठा आरक्षण योद्धे मनोजदादा जरंगे पाटील यांच्याकडे मागणीचं निवेदन दिलेलं आहे या शेतकऱ्यांनी. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.